आदरणीय अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहितीबरोबर यावेळी जाण्याची भूमिका घेतल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मदत व पुनर्वसन खातं आपल्याकडे घेतलं आणि त्यानंतर 7/12/2023ला आम्ही बाडघर, आपल्या बोर तालुक्यातल्या बाडघर प्रकल्प, त्याचबरोबर वीर प्रकल्पाच्या बाधित जी गावं आहेत त्या गावांना नागरी सुविधा मिळाव्यात या संदर्भामध्ये संपूर्ण या दोन्ही प्रकल्पाच्या बाधित गावांचे प्रस्ताव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून त्या ठिकाणी मागवले होते आणि त्यानंतर आम्ही ते प्रस्ताव जिल्हाधिकारी त्याचबरोबर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मार्फत प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांच्याकडे ते सदर प्रस्ताव पाठवले होते. परंतु मध्य काळामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेस आदरणीय अजितदादांना आणि त्या विभागाचे मंत्री नामदार अनिल पाटील साहेब यांच्याकडं वेळोवेळी या कामांच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला होता आणि त्या भूमिकेला निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी त्याचा सुतोवाच निवडणुकीमध्ये केला होता. दादांसारखं नेतृत्व जे विकासाला विमुख नेतृत्व, विकासाला प्राधान्य देणारी भूमिका दादांची नेहमीच असते. जरी निवडणुकीमध्ये उमेदवाराला पराभव झाला असला तरी ज्या पद्धतीने दादांनी बोललं त्या भूमिकेतून दादांनी या दोन्ही प्रकल्प बाधित गावांच्या नागरी सुविधांसाठी जवळपास वीर प्रकल्पामधील 11 गावांना 20 कामं मंजूर केली. त्यासाठी 8,66,00,000 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर बाडघर प्रकल्प बाधित गावांमधल्या 20 गावांना 26 कामं मंजूर केली आणि त्या 16,57,00,000 रुपयाचा निधी असा दोन्ही प्रकल्पामध्ये 25,23,00,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. सदर कामामध्ये जिल्हा परिषदचे माजी आदर्श सदस्य चंद्रकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रत्येक गावातले आजी माजी सरपंच कार्यकर्त्यांनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि कालच 19 तारखेला त्या विभागाचे मंत्री नामदार अनिल पाटील साहेबांनी या कामांना मंजुरी दिली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या दोन प्रकल्पामधल्या जवळपास 31 गावांना हा निधी त्या ठिकाणी मिळणार आहे. जी गावं याच्यामध्ये राहिलेली आहेत त्यांचे प्रस्ताव वेळेत न आल्यामुळं पुढल्या टप्प्यामध्ये ते प्रस्ताव पण आम्ही त्याचा पाठपुरावा करून या गावातल्या नागरी सुविधांसाठी निधी देण्याचा प्रयत्न आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करणार आहोत.